राजकारणात मी फक्त आशिष शेलार यांना ओळखत असल्याचं आशा भोसलेंनी म्हटलंय। पत्रकारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नांवर आशा भोसले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आशा भोसलेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होतंय, कारण राज ठाकरे आणि आशा भोसले यांचे मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहेत। मला आशिष शेलार एवढेच माहिती आहेत, आशिष शेलार एवढेच माहिती आहेत, बाकी कुठलेही लोक मला माहिती नाहीत। मंगेशकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांचे कौटुंबिक संबंध किती जिव्हाळ्याचे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत। असं असताना आशा भोसले यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भावांच्या एकत्रीकरणावर बोलणं टाळलंय। हे कमी की काय, त्यांनी ठाकरेंना आपण ओळखत नसल्याचं धक्कादायक विधान केलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या राजकारणावर आपल्याला बोलायचं नाही असं आशाताई सांगू शकत होत्या, पण त्यांनी थेट ठाकरेंना ओळखच दाखवायला नकार दिलाय। वास्तविक पाहता ठाकरे मंगेशकर कुटुंबाचे कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं पाहता त्या दोघांना आशीर्वादही देऊ शकल्या असत्या किंवा त्यांना एखादा सल्लाही देऊ शकल्या असत्या, पण त्यांनी तसं न करता थेट ठाकरेंना ओळखत नाही असं सांगून टाकलं। यावर कडी म्हणजे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनाच आपण ओळखत असल्याचं त्यांनी सांगितलंय। मला आशिष शेलार एवढेच माहिती आहेत, आशिष शेलार एवढेच माहिती आहेत, बाकी कुठलेही लोक मला माहिती नाहीत। पण राजकारणामध्ये माझा काहीही संबंध नाही आणि मला राजकारण नकोच आहे। या त्याच आशा भोसले आहेत, त्यांनी बरोबर 4 महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। राज ठाकरे आपले दोस्त असल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या कौतुकाचे दोहेही गायले होते। राज ठाकरेंनी दिलेली शिवपिंड, खायला घातलेले पापलेट त्यांच्या लक्षात राहिलं, पण राज ठाकरे मात्र त्यांच्या लक्षात राहिले नाहीत। त्यावेळी आशा दिदी काय म्हणाल्या होत्या तुम्हीच पहा। राजसाहेबांना नाही कसं म्हणायचं? ज्या माणसांनी माझ्या बंगल्यामध्ये एका दिवसात एवढी मोठी शिवाची पिंडी आणून बसवली, त्या माणसाला मी काय नाही म्हणू? ज्या माणसांनी कुठे जेवण मिळत नसताना 15 मासे एवढे मोठे मोठे पॉपलेट माझ्याकडे पाठवून दिले, त्याला मी काय नाही म्हणू? तो दोस्त आहे, आणि दोस्ताला कोणी नाही म्हणतं का? नाही, तसे ते दोस्त आहेत माझे, त्यामुळं मी आज इथं आहे। आशा भोसलेंनी मागच्या वेळी शिवसेना एकनाथ शिंदेंनी वाढवली असं सांगून उद्धव ठाकरेंना अनुलेखानं मारलं होतं। शिवसेनेचं काम एकनाथ शिंदे पुढे नेटानं नेत असल्याचं आश्चर्यकारक वक्तव्य त्यावेळी आशाताईंनी केलं होतं। आता त्यांनी थेट राज ठाकरेंना ओळखत नसल्याचं सांगून त्यावर कडी केली आहे। एखाद्याबाबत नाराजी असू शकते, पण त्या नाराजीमुळे तुम्ही कौटुंबिक संबंध असलेल्या व्यक्तीला ओळखत नाही असं सांगण्याचं धाडस फक्त आशा दिदीच करू शकतात, हे मात्र खरं। मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।